आडगाव तलाठी कार्यालयात 30,000वर चोरट्यांचा डल्ला. नाशिकच्या आडगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आडगाव येथील तलाठी कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 30,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तलाठी सौ कविता भगवान गांगुर्डे यांच्या केबिनमधील बंद ड्रॉवर फोडून तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी कविता गांगुर्डे यांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता. या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल देसाई हे करत असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.